शेतकरी आणि संकट. शेतकऱ्याला संकट हे काही नवीन नाही. शेतकऱ्यांवर कुठल्या प्रकारचे संकट येतात. नैसर्गिक आपत्ती असेल, त्यानंतर पिकांवरील बुरशी असेल, त्यानंतर रोगराई असेल. या सर्वातून काहीतरी मार्ग काढावा. या शेतकऱ्यांना हवालदिल झालेलं बघताना या विवेचनेतून एक व्यक्ती डॉक्टर किसान या संस्थेची स्थापना करतो. खऱ्या अर्थाने डॉक्टर किसान काय कार्य करतं? शेतकऱ्यांसाठी याचा कशा प्रकारे फायदा होतो? या सर्वांसाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर किसानचे संस्थापक तसेच संचालक डॉक्टर सुनील दिंडे आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार. नमस्कार. तर नेमका आपला मूळ गाव कुठला? आपला जन्म कुठला? खरं म्हटलं तर मूळ गाव नाशिकजवळील नांदूर मानूर गाव जे आहे तिथं जन्म झाला आणि एक शेतकरी कुटुंबातच जन्म झाला आणि अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना जन्म झाला. त्यानंतर पुढचा जर प्रवास म्हणजे काही 2 मिनिटात मी सांगतो, की घरची परिस्थिती हलाखीची आणि त्यामुळं मामाच्या गावामध्ये 10वी पर्यंत शिक्षण घ्यावं लागलं आणि ते पण चांदवड तालुक्यात दुष्काळी भागामध्ये मालसाने गावात त्या ठिकाणी मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि संपूर्ण तिथं दुष्काळी परिस्थितीत शेतीची परिस्थिती लहानपणापासून वयाच्या 2.5-3 वर्षापासून 10वीचं शिक्षण घेईपर्यंत मी बघितली आणि ती बघत असताना त्यानंतर 10वी नंतरचं शिक्षण नाशिकमध्ये, कारण नांदूर मानूर हे नाशिकमध्येच येतं, आज कॉर्पोरेशनमध्ये आहे आणि ग्रॅज्युएशन नाशिकमध्ये केलं. म्हणजे असा हा प्रवास आणि मामाच्या घरी खूप गरिबीची परिस्थिती, पण शेती भरपूर होती, पण पाण्याचा अभाव होता त्यावेळेस. जर आपण बघितलं, मी साधारणतः म्हणजे जन्म माझा 82 सालचा आहे आणि त्यानंतर मला समजायला लागलं 88-90ला त्या ठिकाणी कशा पद्धतीने शेती होत होती. 12 शेती होत नव्हती, 6 महिन्याची शेती, लाल कांद्याचं उत्पादन. म्हणजे ते लहानपणापासून बघत आलो आणि त्यानंतर तेव्हापासूनच मनात एक जिद्द होती, की मला शेतीच करायची. परंतु आई इच्छा असते. शेतकरी कुटुंबातील आई इच्छा असते, की आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, IPS अधिकारी व्हावं किंवा कुठेतरी म्हणजे क्लास 2 असेल, क्लास 1 असेल, क्लास 3 हे थोडक्यात सरकारी नोकरी आपल्या मुलांनी करावी. करावी. ही शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांची इच्छा का असते, की त्यांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या ते आपल्या मुलापर्यंत येऊ नये म्हणून त्या ठिकाणी आणि तोच एक संघर्ष होता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ग्रॅज्युएशन तर आर्टमधून केलं आणि त्यानंतर 1-2 वर्ष नोकरी देखील केली मी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर वडिलांना सांगितलं, की आपली घरची शेती आहे आणि मला शेतीच करायची आहे. नाही, नक्की मामाच्या गावाकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिक्षण झालं. तो दुष्काळी भाग, चांदोड परिस्थिती. मग कुठेतरी या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी नोकरी करावी. शेतीच का निवडली तुम्ही? ते लहानपणापासून आजोबा, आजी म्हणजे ते डोक्यावर ते म्हणजे भाकरीचं हे घेऊन यायचे. आमचे दोन्ही मामा आणि या म्हणजे आज जे श्रेय आहे, यामध्ये माझे मोठे मामा भास्कर बोरगुडे यांचं देखील खूप मोठं योगदान आहे, की त्यावेळेस ते वेळोवेळी मला सांगत होते, की शिक्षण चांगलं घेतलं, संस्कार चांगले घेतले तर कुठेतरी तू म्हणजे जे सामाजिक देणं लागतं आपलं, ते कुठेतरी तू पूर्ण करशील. मग तू नोकरी कर, बिझनेस म्हणजे काहीतरी धंदा कर, चांगली नोकरी कर, शेती कर, पण त्यासाठी तुला शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि ही शिकवण आजी-आजोबा असतील, मामांची असेल आणि आई-वडिलांची असेल, ती घेऊन आज या ठिकाणी आज जर मी बघितलं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, अगदी बांगलादेश बॉर्डर, कोलकात्यामध्ये आज डॉक्टर किसानकडं ग्रेपचे फार्मर ऑनलाईनमध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शन घेत आहेत. नक्कीच स्वतःची शेती होती. तिथपर्यंत ठीक होतं. शेती करायची होती. मग हे शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी सोडवण्याचं किंवा डॉक्टर किसान उभारण्याचं नेमकं हे वेड का लागलं तुम्हाला? नक्कीच हा प्रश्न खूप सुंदर आहे. ज्यावेळेस मी म्हणजे साधारणतः 2007-08ला माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी ठरवलं की शेती करायची. 3-4 वर्ष शेती करत राहिलो, पण शेती तोट्याची होत होती. बरोबर. आणि घरातले आई-वडील सांगायला लागले, की "बाबा आता तू आम्हाला आपली परिस्थिती आज आत्ताच इतकी खालावलेली आहे, आपण कुठेतरी स्टेबल झालोय. तू शेतीचा नाद सोडून दे. तुझ्याच्याने होणार नाही आणि तू नोकरी कर. ₹400-500 रोजाची MIDCत नोकरी कर." पण मी जिद्द सोडली नाही आणि 2010, 11, 12 हे 3 वर्ष मी खूप रिसर्च केला. YCMला म्हणजे आपलं यशवंत कृषी विद्यापीठ जे आहे नाशिकला, इथं स्टडी केला. वेगवेगळे बरेचसे मी त्या ठिकाणी अभ्यास करून आणि माझ्या स्वतःच्या शेतीत 2012ला वांग्याच्या शेतीमध्ये खूप प्रावीण्य मिळवलं आणि 2013 फेब्रुवारीमध्ये ॲग्रोवनला माझा पहिला लेख आला. सकाळी.
सकाळ ॲग्रोनला पूर्ण सक्सेस स्टोरी आली आणि तिथं माझा मोबाईल नंबर होता. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी फोन करायचे, मला स्वतःला घेऊन जायचे आणि ते असं 2 वर्ष चालत राहिलं आणि शेतीत खूप म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण कसं फसत गेलो आणि ते शेतकरी फसू नये म्हणून तो 2-3 वर्ष प्रवास चालू राहिला. पण मला काही मित्रांनी मग त्यामध्ये आमचे डॉक्टर सागर पवार असतील, माझा सक्का भाऊ प्रशांतजी दिंडे असेल, आम्ही तिघांनी हे 2016च्या एंडिंगला 17ला एक आपण संस्था उभी करू आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करू. 2017ला हा डॉक्टर किसानचे आम्ही या तिघांनी म्हणजे संस्थापक मी आहे, सहसंस्थापक डॉक्टर सागर पवार, सहसंस्थापक प्रशांतजी दिंडे. आम्ही तिघांनी हा प्रवास सुरू केला आणि त्यावेळेस स्वतःहून बळजबरी शेतकऱ्याच्या बांधावर जायचं, की आम्हाला खूप चांगलं शेतीतलं नॉलेज आहे, तुम्ही आमचं ऐका. त्यावेळेस दिवसभरात 10 शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर 2 शेतकरी फक्त आमचं ऐकत होते. मग हा प्रवास हळू सुरू झाला आणि एक जिद्द होती, की स्वतः जर 3-4 वर्ष जसं घरातून हुसकून द्यायची वेळ आली होती, ती इतर शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून ती जिद्द ठेवली आणि हे डॉक्टर किसानची स्थापना, त्यानंतर सोशल मीडियाचा आधार आम्ही हळू-हळू 2019 पासून घ्यायला सुरुवात केली आणि सोशल मीडियाचा आधार घेतला आणि आम्ही जे डायरेक्शन शेतकऱ्यांना देत होतो, तिथं माउथ पब्लिसिटी झाली. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो किंवा पोटदुखी असेल किंवा एखादा दीर्घ आजार असेल आणि त्या डॉक्टरकडे जर गेल्यानंतर एखाद्या पेशंटला गुण येतो आणि त्यावेळेस तो पेशंट स्वतःहून आपले नातेवाईक, आजूबाजूचे मित्रपरिवार यांना सांगतो. तसंच डॉक्टर किसान हे जे काही आज 90,000 क्लायंट जोडले गेले 4-5 राज्यामध्ये, याचं कारणच ते आहे. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की बळजबरीने आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जायचं, हो. त्यांना माहिती द्यायची. ते आम्हाला खूप याच्यातलं नॉलेज आहे. मग याच्यानंतर डॉक्टर किसानची जी तुम्ही सुरुवात केली, ज्या सोशल मीडियाचा तुम्ही आधार घेतला, त्यानंतर जे ऑनलाईन ॲप असेल ते तुम्ही डेव्हलप केलं, त्याला प्रतिसाद कसा होता? सुरुवातीला खूप म्हणजे मी जसं सांगितलं प्रत्यक्ष बांधावर आम्ही जायचो. त्यावेळेस आमचं स्वतःचं कार्यालय म्हणजे ऑफिस नव्हतं आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्याची त्या ठिकाणी चुकी नाही. कारण आम्ही स्वतः होरपळून निघालो होतो. आमचं नुकसान बऱ्याच जणांनी बांधावर येऊन केलं होतं. त्यामुळं आम्ही बांधावर गेल्यानंतर त्याचा फायदाच होईल ही त्याच्या मनात शाश्वती नव्हती. पण जसं-जसं हळू त्याला शाश्वती यायला लागली, तो स्वतः म्हणजे 1 शेतकरी 10 शेतकऱ्यात जोडत गेला. आणि त्यानंतर आम्ही विचार केला, की आता आपण प्ले स्टोअरचा वापर केला पाहिजे. तिथं मोबाईल ॲप्लिकेशन डॉक्टर किसानचं आणलं गेलं पाहिजे. मराठी असेल, हिंदी भाषा 2 भाषांमध्ये आता आमचं डॉक्टर किसानचं मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला फ्रीमध्ये शेतकऱ्यांना बघायला मिळतं. त्यामध्ये प्राथमिक सगळ्या पिकांची माहिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही दिली आहे. आणि त्याचप्रमाणे आज आमच्या कार्यालयामध्ये जर तुम्ही बघितलं, तर म्हणजे जसं काम चालतं, की शेतकऱ्याचे फोटो येतात. 10 दिवसाचं त्याला वेळापत्रक वेगवेगळ्या पिकांमध्ये 10, 12, 15 दिवसाचं वेळापत्रक असतं. मग अगदी टोमॅटो असेल, अगदी प्रोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब असेल, त्यामध्ये ते फोटो बघून त्याला फवारणीचं नियोजन, तारीख असते, त्या फवारणीचं प्रमाण असतं. त्यानंतर जर म्हणजे सॉईल ॲप्लिकेशन असेल, ड्रिपमधून काही द्यायचं असेल, ते अगदी सुरळीतपणे त्या ठिकाणी कम्प्युटर सिस्टम आहे, वेगवेगळा स्टाफ आहे, टायपिंगचा माणूस वेगळा, शेड्यूल लिहिणारा वेगळा. शेड्यूल मी स्वतः लिहून देतो. माझे 2 असिस्टंट आहेत. त्या ठिकाणी माझा असिस्टंट जवळचा जो आहे तो ऋषिकेश पगार, तो देखील बरंचसं काम त्या ठिकाणी हँडल करतो. आणि म्हणून आज आम्ही 5-6 राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक असं बिंब तयार केलंय. अनेक उदाहरणं असे आहे, की जेव्हा आम्ही 2017ला ज्या शेतकऱ्याला जोडलो आणि आज 2025मध्ये झोपडीमधून तो शेतकरी बंगल्यात आहे. जो शेतकरी मोटरसायकलवर फिरत होता, तो 4 व्हीलरमध्ये फिरतोय आणि त्याच शेतकऱ्याने आम्हाला 100 एक शेतकऱ्याने 100-150 शेतकरी जोडून देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. याच्या पाठीमागं एक रिझन असा आहे, की त्या शेतकऱ्याने आम्हाला 100-150 शेतकरी जोडून देण्याचं कारण त्याचा स्वतःचा फायदा झाला. त्यांनी त्याच्या भावाचा, मावस भावाचा फायदा करून दिला आणि या सगळ्यांचा फायदा होतो म्हणून सगळ्यांनी डॉक्टर किसानची दिशा किंवा वाट त्यांना दाखवली आणि त्यातून ते सगळे फायदा घेत आहेत. हे सगळं साम्राज्य उभं करताना नक्कीच कोणाचं तरी सहकार्य लागतं. हे साम्राज्य असंच कधीतरी उभं राहत नाही. बरोबर. त्यासाठी खूप संघर्ष असतो. त्यामध्ये कोणाकोणाचं सहकार्य असतं. तुम्हाला या डॉक्टर किसानच्या संघर्षामध्ये कुणाकुणाचं सहकार्य लाभलं? यामध्ये खरं जर सांगायचं तर माझी माता माऊली, माझी आई, माझे वडील यांनी बघितलं की पोरगं काहीतरी करतंय, आपल्याला घरात ₹1 आणून नाही दिला तरी चालेल, पण याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. आणि तिथूनच खरा हा संघर्ष सुरू झाला. आणि त्यानंतर खरं सांगायचं तर माझी धर्मपत्नी स्वतःच्या गळ्यातील
जे मंगळसूत्र आपण म्हणतो आणि अगदी छोटेसं होतं, एक 10-15 हजार रुपयाचं आईचं मंगळसूत्र. हे सगळं मी सोनं गहाण ठेवलं आणि माझे सहकारी डॉक्टर सागर पवार यांच्या गळ्यातील जी काही लग्नामध्ये चैन येते, म्हणजे असं आम्ही एक साधारणतः 80-90 हजाराचा त्या ठिकाणी, म्हणजे त्यावेळेस जमा लॉकडाऊनच्या केलं. अगोदर 6 महिने हे जमा केले 1,00,000 रुपये आणि कार्यालय आपण सुरू करावं या उद्देशाने, कारण तिथं 1-2 कॉम्प्युटर पाहिजे. काही पैसे आम्ही इकडनं मित्रपरिवाराने आम्हाला 2-5 आमचे शेतकरी जे सुरुवातीचे होते, त्यांनी आम्हाला 1,00,000 1,50,000 मदत केली आणि 2.5-3 लाखामध्ये आम्ही कार्यालय उभं केलं. तिथं सगळं म्हणजे कॉम्प्युटर सिस्टम असेल, त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या उभ्या करून आणि हा प्रवास सुरू केला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान असेल माझे वडील, कारण ज्यांनी स्वतःची पूर्ण पुंजी, कारण ते सहकार क्षेत्रात कामाला होते आणि त्यांनी असा विचार केला, की हे पोरगं पुढे जाऊन काहीतरी मोठं होणार आहे. आज याला 2-4 वर्ष जर आपण घरात ₹1 न मागता याला कंटिन्यू जर लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी सेवेमध्ये जर ठेवलं, तर नक्कीच हा पुढे जाऊन खूप मोठा होईल. आणि आज खरोखर डोळ्यात पाणी येतं त्या, म्हणजे त्या आईचं आणि वडिलांचं आणि धर्मपत्नीचं. आजही धर्मपत्नी आणि आई-वडील यांनी आज देखील मी कंटिन्यू कधी कर्नाटकला असतो, कधी राजस्थानला असतो, कधीही ती अपेक्षा करत नाही धर्मपत्नी आणि आई-वडील, की आपलं पोरगं घरी असावं, आपल्यासोबत एखाद्या आपल्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये असावं. ही अपेक्षा न करता, की आपलं पोरगं किंवा आपला पती हा शेतकऱ्यांच्या सेवेत सदैव राहावं आणि शेतकऱ्यांचं भलंच करत राहावं. ही त्यांची जी म्हणजे सुरुवातीपासूनची जी भूमिका होती आणि त्या भूमिकेमुळं आज इतक्या मोठ्या पदावर किंवा आज लाखो शेतकरी डॉक्टर किसानला मानतायत. मला स्वतःला वैयक्तिक मानतायत डॉक्टर किसान. कारण हे नावच अगदी वेगळं आहे, डॉक्टर किसान. नक्कीच. डॉक्टर किसान नक्कीच आज 8 ते 10 वर्षाचं हे हो, जे प्रवास तुमचे तसा जर प्रवास, पाहिला तर एक 12-13 वर्षाचा प्रवास आहे हा. नक्कीच हा तुमचा 12-13 वर्षाचा प्रवास हा कसा होता? खूप सुरुवातीचा 6-7 वर्षाचा खडतर प्रवास होता. त्यावेळेस स्वतःची म्हणजे टू व्हीलरवर फिरणं, त्यानंतर अल्टोसारख्या गाडीमध्ये मी फिरलो. अगदी ती गाडी सागर पवार आणि मी, तिचं टायर कधी पंक्चर व्हायचं. कधी शेतकऱ्याला बळजबरी, "भाऊ 500 200 तरी फी दे, 200 तरी फी दे." द्यायचा बिचारा आणि तेच शेतकरी आज 20-20, 40-40 हजार रुपये फी भरताय. त्यांचं पूर्ण 20-20, 25-25 एकर क्षेत्र डॉक्टर किसानच्या माध्यमातून घडतंय. त्यांना फायदा होतोय. वर्षभरासाठी ते 4-4, 5-5 पिकांसाठी तेवढी आम्ही फी घेतो. मी असं काही म्हणत नाही, की पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. YouTubeच्या माध्यमातून जेवढं फ्री ऑफ कॉस्ट गोरगरीब शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल, ते रोजच्या रोज करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि हे काम करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं, की माझी आई असेल, माझी धर्मपत्नी असेल, माझे मामा असतील, त्याचप्रमाणे सागर पवार असतील, माझा मित्रपरिवार असेल, या सगळ्यांनी सपोर्ट केला आणि शेतकरी जे सुरुवातीला जोडलेले जे 100-50 शेतकरी होते, त्यांचा जो सपोर्ट आणि त्या सपोर्टमुळं आज म्हणजे आज 1,00,000 शेतकरी क्रॉस केलेले आहे आणि 6-7 राज्यात काम चालणं म्हणजे सोपं नाही. नाशिकमध्ये बसून आणि नक्कीच. वेळोवेळी शेतकऱ्याच्या बांधावर जायला जमत नाही, पण ऑनलाईनमध्ये शेतकऱ्याला बाजारभावाचा अंदाज देत असणं, वेगवेगळ्या पिकांमध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील, फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यासाठी टीम आमची जी आहे 2-3 लोकांची टीम, त्यांना ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी की फोन आला बाबा YouTubeच्या माध्यमातून, त्याला काहीतरी अडचण येते, त्याला एखादी फवारणी सांगा, त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगा आणि त्याला ज्यावेळेस रिझल्ट येतो तो स्वतःहून तिकडं पुढच्या 5-6 दिवसात फोन करतो, की तुमची रीतसर फी किती? 1000 आणि फी अगदी माफक दरामध्ये 1000, 1500, 2000 फी आम्ही एका पिकाची घेतो, वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून. नक्कीच नाशिकमधल्या तरुणाने हे सगळं उभारलं. हा नाशिकमधला किंवा महाराष्ट्रातला तरुण बाहेर राज्यात पोहोचला कसा? अगदी हा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस नाशिक जिल्ह्यातून सुरुवात केली, नाशिक नक्कीच. तालुका, नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातून सुरुवात करत असताना सोशल मीडियाचा वापर जेव्हा सुरू झाला 2021ला आणि त्यानंतर काही आक्षेप झाले, तो चॅनल आम्ही बंद केला. पण ते YouTubeच्या माध्यमातून सोलापूर, सांगली अशा ठिकाणी शेतकरी आम्हाला जोडले गेले आणि त्यांची इच्छा होती, की प्रत्यक्ष बांधावर या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्या भागामध्ये मास्तर म्हटलं जातं, जसं डॉक्टर त्या भागात बरोबर. मास्तर, आमचा मास्तर 20,000 फी घेतो, तुम्हाला 30,000 फी देतो. त्यावेळेस त्यांना सांगितलं, की फी 3,000 द्या. पण मोबाईलवर वेळापत्रक तुम्हाला WhatsAppला येईल, ते तुम्ही नक्कीच. करून बघा. असे एक 10-20 शेतकरी जुडले आणि त्यानंतर एक आम्ही सागर पवार आणि मी स्वतः, त्यावेळेस ड्रायव्हर नव्हता.
बऱ्याचशा काही गोष्टी आहे. आज सगळ्या गोष्टी आहेत ते शेतकऱ्यांचंच या ठिकाणी योगदान आहे की डॉक्टर किसानला मोठं करणं. मग ते हळू ह्या शेतकऱ्याकडून त्या शेतकऱ्याकडे आणि YouTubeच्या माध्यमातून बघत असताना मग कर्नाटकमधून फोन आला. अगदी बेंगलोरला 3 वर्षापूर्वी एक शेतकरी जोडला गेला. आज आज सकाळीच म्हणजे तुमच्याकडे यायच्या अगोदरच बेंगलोरमधून बेंगलोर एअरपोर्टपासून 22 किलोमीटरवर देवनल्ली गाव आहे. तिथं 2022ला फक्त एक शेतकरी होता. आता 2025ला आज 80 लोकांची टीम त्या ठिकाणी तयार झाली. की ती लोकं म्हणतायत, की तुम्ही आले नाही तरी चालेल, फक्त आम्हाला मोबाईलवर वेळापत्रक आणि आमच्याशी इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये संपर्क साधता आला पाहिजे. कारण त्यांना मराठी बोलता येत नाही, समजत नाही. आणि कर्नाटक मला थोडी-थोडी आता मी शिकायला सुरुवात केली आहे आणि मी नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये कर्नाटकच्या शेतकऱ्यांकडे जाणार आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला, की तुम्ही कर्नाटकपर्यंत कसे पोहोचले, राजस्थानपर्यंत कसे पोहोचले, मध्य प्रदेशमध्ये कसे पोहोचले, अगदी छत्तीसगडमध्ये कसे पोहोचले. हे सगळं YouTubeच्या माध्यमातून आणि त्यांनी तो रिव्ह्यू घेतला. जे YouTubeला व्हिडिओ जातो, समजा सोलापूर जिल्ह्यातला व्हिडिओ जातोय. त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तिथं लाईव्ह असतो. मग ते लोकं फोन करतात, की "बाबा रे, तू घेतलं, तू 1500 फी भरली. ₹1500 फी भरून तुला कसा काय एवढा फायदा झाला?" नाही. आणि मग तो सांगतो, की "जे आहे ते मी 1500 टोमॅटोसाठी फी भरली, 2000 फी भरली होती. आलेलं वेळापत्रक मी करत गेलो आणि मला चांगल्यापैकी फायदा झाला. माझा उत्पादन खर्च कमी झाला, उत्पादनामध्ये वाढ झाली." आणि हाच प्रवास हळू कर्नाटक, बांगलादेश, कोलकाता बॉर्डरपर्यंत असेल, MP असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल. राजस्थानमध्ये डाळिंबचं खूप मोठं काम डॉक्टर किसानचं आहे. कर्नाटकमध्ये कोलारचा भाग आहे, तिथं टोमॅटोचं काम चालतं. जिथं डाळिंब आणि देवनल्ली, कुरुनल्ली असे एक 3-4 गावं आहेत. तिथं खूप मोठी शेती आहे. तिथं डाळिंब आणि द्राक्ष शेतीमध्ये काम चालतं कर्नाटकमध्ये. आणि बॉर्डरवर इकडं कर्नाटकची जे जत तालुका आहे, त्या बॉर्डरवर उमदी, उडगी असेल, तिथं बेदाण्याच्या शेतीमध्ये काम चालतं. सोलापूर, सांगली तर आहेच. त्याचप्रमाणे इकडं जिंतूर असेल मराठवाड्यामध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, जालना. विदर्भामध्ये नागपूर असेल, वाशिम असेल, त्या ठिकाणी उन्हाळी हंगामामध्ये मिरचीचं पीक घेतलं जातं. हे सगळे शेतकरी असे जुळत गेले. अगदी गोंदिया असेल, गडचिरोली असेल, हा महाराष्ट्रातील सगळा भाग. राहिलेला भाग जो होता तो गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही ठाणे असेल, ठाणे मुरबाड असेल, रायगड पेन असेल, त्याचप्रमाणे रत्नागिरी असेल, आंबे पिकामध्ये देखील आम्ही 2 वर्षापासून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाच. पण त्यानंतर आम्ही मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे छत्तीसगड, त्याचप्रमाणे राजस्थान. ते व्हिडिओ YouTubeला जर मित्रांनो तुम्ही हे बघत असताना जर तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुम्ही जा. तिथं राजस्थानचा व्हिडिओ दिसेल, तिथं कर्नाटकचा व्हिडिओ दिसेल, तिथं छत्तीसगडचा व्हिडिओ दिसेल. तर तिथं प्रत्यक्ष मी म्हणजे वर्षभरातून एकदा जाण्याचा प्रयत्न असतो. जास्त वेळा जमत नाही जायला. कारण काम हे सगळं ऑनलाईनमध्ये चालत असतं. त्यामुळे 30 दिवसातील 20 दिवस तरी कमीत कमी आमच्या कार्यालयामध्ये नाशिकमध्ये देणं हे गरजेचं असतं. नक्कीच हा संपूर्ण प्रवासामध्ये कुठल्या पिकावरती जास्त तुम्हाला शेतकऱ्यांचे फोन आले, की ह्या पिकावरती आता तुमचं सर्वेक्षण झालेलंच असेल, की कुठलं पीक आहे त्याच्यावर जास्त प्रमाणात रोगराई आली किंवा शेतकऱ्याच्या त्याच पिकासंदर्भात जास्त अडीअडचणीला तुम्हाला फोन आले? यामध्ये 3 पिकं मी प्रामुख्याने सांगेल. नंबर 1ला असेल ते ग्रेप्स. द्राक्ष शेतीमध्ये जेव्हा पाऊस, अवकाळी पाऊस, त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मग त्यामध्ये फुलकुज असेल, त्याचप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये माल तयार झाल्यानंतर येणाऱ्या पावसामध्ये क्रॅकिंग असेल किंवा काही शेतकऱ्यांना अडचणी अशा येतात, की 2-2, 3-3 वर्ष गर्भधारणेचं काम चांगलं होत नाही, मालच येत नाही. नंबर 1चा टॉपिक आहे ग्रेप्समध्ये जास्त. आणि त्यामध्ये खूप मोठं काम डॉक्टर किसानचं जिथं-जिथं म्हणजे कर्नाटक असेल, तुमचं पूर्ण कर्नाटकमध्ये जिथं द्राक्ष शेती होते, महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, तासगाव, निफाड, आपला नाशिक जिल्ह्यामध्ये तर बऱ्याचशा ठिकाणी दिंडोरी असेल, त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यात देखील आर्लीमध्ये होते, सटाणा, कसमा पट्ट्यामध्ये देखील द्राक्ष शेती होते. सर्वात महत्त्वाचा पहिला रोल डॉक्टर किसानचा आहे ती द्राक्ष शेती. नंबर 2ला आहे टोमॅटो शेती. तिन्ही हंगामामध्ये मग पावसाळी असेल, उन्हाळी असेल, हिवाळी असेल. कारण टोमॅटो हे पीक असं आहे, की मी स्वतः बघितलं आणि मी स्वतः शेती करतोय, आजही करतोय आणि मी स्वतः शेती करताना टोमॅटोमध्ये एक 2-3 वर्षांमध्ये 3-4 वर्षाचे पैसे एकाच वर्षात देऊन जाणारं हे टोमॅटो पीक आहे. आणि त्यामुळं त्याच्याकडं बघण्याचा शेतकऱ्याचा दृष्टिकोन असा आहे, की बाबा रे, यावर्षी उपटून फेकलं तरी पण मी पुढच्या वर्षी लावणार. कारण ते एक संवेदनशील म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तिथं शेतकरी कुठलीही हायगय करत नाही. कर्जाने पैसे काढल, व्याजाने पैसे आणल, सोनं गहाण ठेवल, पण ते पीक
उभं करल आणि मग ते उभं करताना त्याच्याकडून काही चुकी होऊ नये, त्याला योग्य डायरेक्शन द्यावं, हेच डॉक्टर किसान आतापर्यंत करत आलं. म्हणून टोमॅटोचे जवळ-जवळ जर तुम्ही YouTube चॅनलला बघितल्या 76 लाखाच्या पुढे व्ह्यूज आहेत, त्यातले 40 लाख व्ह्यूज हे टोमॅटो शेतकऱ्यांचे असणार. नक्कीच शेतकऱ्याच्या बांधावरून सुरू झालेला प्रवास आज किती शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलाय? आज जवळ-जवळ जर बघितलं तर एक 85 ते 90,000 शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाता येत नाही बांधापर्यंत. पण जो मोबाईलचा वापर, Android मोबाईलचा वापर आपण चांगला कसा केला पाहिजे, शेतकऱ्याने देखील त्याचा वापर चांगला कसा केला पाहिजे. कारण मोबाईलमध्ये खूप कमी गोष्टी अशा आहेत की त्या चांगल्या आहेत. वाईटच गोष्टी जास्त आपल्याला बघायला मिळतात. पण शेतकऱ्यांच्या मुलांनी जे नवीन जवान शेतकरी मुलं शेतीमध्ये येत आहेत आणि एक व्यवसाय म्हणून शेतीकडे बघतायत. त्या मुलांना योग्य डायरेक्शन देऊन एक व्यवसाय कसा आपण उभा केला पाहिजे, योग्य वेळी आपण कुठलं पीक घेतलं पाहिजे, याचा वापर शेतकऱ्याच्या मुलांमध्ये कसा बिंबवला जाईल, हेच एक म्हणजे टार्गेट घेऊन पुढचे 5 वर्ष जो भारत हा कृषीप्रधान देश आहे, 2030 पर्यंत डॉक्टर किसानचं टार्गेट असं आहे, की शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला सधन कसं करता येईल आणि त्याला सरकारकडे कर्जमाफी मागायची गरज कशी येणार नाही आणि तो स्वतः एक चांगला उद्योजक, स्वतः एक व्यापारी कसा होईल आणि चांगली शेती करून, चांगलं उत्पन्न मिळवून तो उंच मानेने आपण जर बघितला शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीये. बरोबर. इथंच आपल्याला बदल घडवायचा आहे का तो देखील 20 लाखाच्या गाडीत फिरू शकतो, 25 लाखाचा, 40 लाखाचा बंगला बांधू शकतो. त्यासाठी शेती ही व्यावसायिक स्वरूपाने कशी करता येईल, हे त्याच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम डॉक्टर किसान सातत्याने करत राहणार आहे आणि तो सक्सेस 2030ला डॉक्टर किसान मिळवणार म्हणजे मिळवणार. नक्कीच. डॉक्टर सुनील दिंडे आणि क्रिकेट एकाच नाण्याच्या दोन बाजू. डॉक्टर सुनील दिंडे यांना क्रिकेटचं इतकं वेड का? याच्या पाठीमागचा इतिहास मी तुम्हाला जसं सांगितलं, की ज्या गावामध्ये मी शाळेत होतो, मामाच्या गावामध्ये शाळेत होतो आणि तिथं माझे मामा, मोठे मामा आणि माझ्यामध्ये एक 10 वर्षाचं अंतर माझ्या वयात. आज मी 42चा आहे, ते कदाचित 54-55 वर्षाचे असतील आणि त्या गावामध्ये मित्रपरिवार आणि क्रिकेट 4थ्या-5व्या वर्षापासून मनामध्ये बिंबलं गेलं आणि क्रिकेट खेळायचं. ज्यावेळेस मी 11वी-12वीला म्हणजे कॉलेजच्या लाईफमध्ये नाशिकमध्ये आलो, तरी तिथं त्यावेळेस टुर्नामेंट भरायच्या 2000, 2001, 2002 बॅट्समन म्हणून मी त्या ठिकाणी चांगलं हे करत होतो आणि आज एक वाटतं, की आज आपल्याकडे 2 पैसे आहेत आणि ग्रामीण भागातील टुर्नामेंटमध्ये ते जे आयोजक असतात ते विनंती करतात. कारण ते शेतकरी मला जोडलेले आहेत, ते फी भरतात. बरोबर. त्यांची इच्छा असते, की सर तुम्हाला स्वतःला आवड आहे तर काहीतरी प्रोत्साहनपर बक्षीस स्वरूपामध्ये आणि तुम्ही आवर्जून बक्षीस नाही दिलं तरी चालेल, आवर्जून उपस्थिती त्या ठिकाणी ठेवा आणि बऱ्याचशा ठिकाणी मी ग्रामीण भागामध्ये आवर्जून उपस्थिती त्या ठिकाणी ठेवतो. स्वतः वैयक्तिक खेळण्याचा प्रयत्न करतो. जेवढं मला शक्य होईल तेवढं बक्षीस देण्याचा प्रयत्न करतो. हेच एक क्रिकेटची नाळ म्हणजे लहानपणापासून क्रिकेट एक म्हणजे बिंबला आहे. तरी पण मी बऱ्याचशा ठिकाणी सांगतो, की क्रिकेटच्या व्यतिरिक्त कबड्डी असेल, आपले देशी खेळ असतील, हॉकी असेल, ते भरवा, त्याच्या टुर्नामेंट भरवा. डॉक्टर किसान तुम्हाला प्रोत्साहन देईल. नक्कीच 2024-25 मध्ये इतकं मोठं साम्राज्य उभं करण्यामागचं रहस्य काय? खूप चांगला प्रश्न आहे. याच्या पाठीमागचं रहस्य परत एकदा मी सांगेल एका वाक्यामध्ये, की जो काही 2013ला ॲग्रोवनला लेख आला, तिथून 3-4 वर्ष मी म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांच्या गाडीत बसून जाणं, त्यांना सल्ला देणं आणि त्याच काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं, की प्रोफेशनलमध्ये या, थोडीशी तुमची शेती कमी करून जास्तीत जास्त तुमचं जे वैयक्तिक नॉलेज आहे, त्या नॉलेजमध्ये वाढ करा आणि तो अभ्यास मी करत गेलो. तो अभ्यास सातत्याने करत गेलो. वेगवेगळ्या पिकांना काय लागतं, झाडांशी आपल्याला कसं बोलता येईल, त्या झाडाशी बोलल्यानंतर त्याला काय गरज आहे, ते शिकत गेलो आणि हे सगळं शिकल्यानंतर सोशल मीडियाचा वापर, डॉक्टर सागर पवार, प्रशांतजी दिंडे असतील, माझे आई-वडील असतील, या सगळ्यांचा जो सपोर्ट आणि सगळे जे सुरुवातीला जोडलेले शेतकरी, त्या सगळ्यांच्या सपोर्टमधून आमचे आदरणीय उद्धवजी बाबा निमसे असतील, यांनी देखील वेळोवेळी भरपूर वेळा सपोर्ट केला. जसं आमचं ॲप्लिकेशनचं लॉन्चिंग, केंद्रीय मंत्री आज माजी मंत्री आहेत त्या भारतीताई पवार. म्हणजे इथं मला पक्षाशी गरज वगैरे काही नाही. पण ह्या सगळ्या लोकांनी आमचे आदरणीय आमदारजी राहुलभाऊ ढिकले
जसं तुम्ही काल परवा बघितलं असेल बेळगाव ढगा येथे जे टुर्नामेंट होती, हे सगळे शेतकरी आणि या सगळ्यांचं प्रोत्साहन ज्यावेळी डॉक्टर किसानच्या पाठीशी उभं राहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जर रहस्य जे असेल, की डॉक्टर किसानकडे जी शेतकऱ्याच्या पिकामध्ये बदल करण्याची जादू आहे, थोडक्यात जादूच म्हणावं जादूच लागेल. म्हणावं लागेल. ती जादू शेतकऱ्याला जशी समजायला लागली तसंच म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं रहस्य, की पीक कुठलंही असो, त्याला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर 100% सक्सेस मिळणार, खर्च कमी होऊन उत्पादन जास्त मिळणार, हे शेतकऱ्याच्या मनामध्ये बिंबायला सुरुवात झाली आणि हेच खरं रहस्य आहे. नक्कीच शेतकरी हा तसा बघितला गेला तर चतुर प्राणी. हो, खूप चतुर. अगदी सहज कोणावर विश्वास ठेवत नाही. ठेवत नाही. शेतकऱ्याने डॉक्टर किसानवर विश्वास का ठेवायचा? नक्कीच हा प्रश्न देखील तितकाच चांगला आहे. पण तुम्ही बघत असाल आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जुनी म्हण आहे, "जिथं चमत्कार, तिथं नमस्कार." नमस्कार. डॉक्टर किसान काहीतरी चमत्कार दाखवतोय म्हणून शेतकरी नमस्कार करताय आणि डॉक्टर किसानच्या पाठीमागे पळताय. अक्षरशः तुम्हाला सांगतो, की 2024 मध्ये जूनमध्ये मला YouTubeला हात जोडून व्हिडिओ घ्यायची वेळ आली, की डॉक्टर किसानचं टोमॅटो पिकातील रजिस्टर म्हणजे फी भरायची नाही, रजिस्ट्रेशन पूर्ण बंद केलेलं आहे. कारण जेवढं काम, जेवढी शेतकऱ्यांची सेवा आम्ही करू शकतो, जी माझी टीम मिळून करू शकतो, तेवढंच घेऊ शकतो. त्यानंतर इतर शेतकऱ्यांसाठी YouTubeच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट राहील. तसंच 2025च्या जूनमध्ये देखील होणार आहे. आजच बुकिंग पॅक झालंय. आजच अशी परिस्थिती आहे, की जूनमध्ये टोमॅटो लागवड करायची आहे. ते शेतकरी एप्रिलमध्ये पैसे भरून ठेवतायत, की पुढे जाऊन परत सरांचा व्हिडिओ येईल, की बंद केलं. त्यापेक्षा आज आपल्याला चमत्कार दिसतोय. नमस्कार करून घ्या, रजिस्ट्रेशन करून घ्या. अगदी तुमचा स्वतःचा वैयक्तिक बांधावरून सुरू झालेला प्रवास. आज तुमच्याकडचा स्टाफ किती? किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय? आज शेतकरी जर म्हटलं तर एक 90,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय. स्टाफचा जर विचार केला, मग अगदी ड्रायव्हरपासून सुरुवात जर केली, ड्रायव्हर असेल, त्याचप्रमाणे आमचे प्रोफेशनल जे काही व्हिडिओ तुम्ही बघता, ग्राफिक डिझायनर आहे, त्याचप्रमाणे कम्प्युटर ऑपरेटर म्हणजे टायपिस्टचे जे काही 4 ते 5 माणसं आहे, असं टोटल जवळ-जवळ 24 ते 26 लोकांचा स्टाफ त्या ठिकाणी. टेक्निकल 3 ते 4 माणसं आहेत, जे BSc ॲग्री आहेत, की ज्यांना टेक्निकल प्रश्न शेतकऱ्यांचे समजतात. कारण मी एकटा 90,000 शेतकऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही. नाही. खूप क्रिटिकल प्रश्न असेल, त्या चौघांनाही नाही समजला, तर तो प्रश्न माझ्यापर्यंत येतो. अशी एक 26-27 लोकांची टीम आहे आणि आम्ही तिघही डायरेक्टर म्हणजे अशी 30 लोकांची टीम नाशिकमध्ये बसून 4-5 राज्यामध्ये 90,000 शेतकऱ्यांना आज आम्ही हँडल करतोय. आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आलोय. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मुलांना तुमच्या या मुलाखतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मुलांना काय संदेश द्याल? नक्कीच एक असा मोलाचा संदेश देईल सगळ्या शेतकरी बांधवांच्या. मी एक शेतकरी आहे. माझ्या मुलांना मी तोच सल्ला देतोय, की पुढचे 3 ते 4 वर्षामध्ये जे आज आपण जर बघितलं उत्तम व्यापार, दुय्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती, याला बदल व्हायला फक्त 2028 वर्ष येणार आहे. उत्तम शेती असणार आहे. ज्याच्याकडं 10-20 गुंठे जरी शेती असेल, तो भारतातील राजा असणार आहे. मग भारतातील कुठलंही राज्य असू द्या. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ज्याच्याकडे शेती असणार आहे. कारण संपूर्ण जगाला अन्नपुरवठा करणारा आपण लॉकडाऊनमध्ये जर बघितलं, सगळं जग थांबलं होतं. शेतकरी थांबला नव्हता. अजिबात थांबला नव्हता. आणि ज्या म्हणजे आकस्मिक घटना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. अवकाळी पाऊस येतो, अवेळी तापमान वाढलं जातं. यावर्षी जर आपण बघितलं तर एप्रिल एंडलाच अगदी 40-42 नाशिकने टेम्परेचर बघितलं. आजपर्यंतच्या इतिहासात, कारण माझं वय 42 वर्ष आहे, मी आजपर्यंत 42 डिग्री सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये तरी बघितलं नाही. मालेगावसारख्या ठिकाणी ऐकलं होतं, तिथं आज 46 होतंय. 15 मेच्या आसपास कदाचित हे टेम्परेचर मालेगावसारख्या ठिकाणी 50-52, विदर्भ मराठवाड्यामध्ये 55च्या पुढं जाईल आणि नाशिकमध्ये देखील 45च्या पुढं जाईल. मग याच्यासाठी आपल्याला शेतीमध्ये झाडं लावा, झाडं जगवा, पाण्याचं संवर्धन कसं करता येईल, शासन आपल्यासाठी मदत करतंय. शासन कुठलंही असो, पण माझ्या माहितीप्रमाणे शासन गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतंय. पाणी अडवा, पाणी जिरवा, जास्तीत जास्त झाडांची संख्या आणि शेतीकडं जर आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक शेवटच्या वाक्यात सांगतो, शेती करत असताना केमिकल खतांचा वापर कमी करून, रासायनिक खतांचा वापर कमी करून ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला जो महाराष्ट्रातील कमी होत चालला आहे, तो वाढवून जर ऑर्गॅनिक पद्धतीने, जैविक पद्धतीने शेती जर केली, तर शेतीचे दिवस
खूप सोन्याचे येणार आहे, हा माझा शब्द आहे आणि तो खरा ठरल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच बळजबरीने बांधापासून सुरू झालेला हा प्रवास आज जवळजवळ 80 ते 90,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. हा संघर्ष, या संघर्षामागची कारणं, या संघर्षातून मिळालेलं यश यांना अगदी अचूकपणे उत्तरं देत सुनीलजी दिंडे सरांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य तो संदेश दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच त्यांच्या डॉक्टर किसानची उत्तरोत्तर प्रगती होत राहू, अशाच आपल्याकडून सदिच्छा. तर धन्यवाद.